नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथे गोदावरी नदीत बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र गंगाराम झुरडे वय 38 असे मृत तरुणाचे नाव असून 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीतील पानवेलीमध्ये आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र झुरडे हे गोदावरी नदी परिसरात असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडले. काही वेळानंतर स्थानिकांना नदीत एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली. या घटनेची नोंद सायखेडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. घुगे, पोलीस उपनिरीक्षक पी.के. अढांगळे, पोलीस हवालदार नाईक, पोलीस अंमलदार गांगुर्डे तसेच शोधकार्य करण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गढाक, किसन जाधव, फकीरा धुळे, वैभव जमधडे, विलास गांगुर्डे, सोमनाथ कोटमे, सचिन कांबळे, राजेंद्र टर्ले, पोलीस पाटील अनिल गढाक, ग्रामपालिका सरपंच विनायक खरात, सदस्य रवींद्र बदादे व ग्रामस्थ उपस्थित होते. मयताच्या पश्चात पत्नी व 2 मुले असा परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे चांदोरी परिसरात शोककळा पसरली आहे. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट.